Dear student, in the last lecture we have seen subphylum vertebrate. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारा जे काही उपसंघ व्हर्टिब्रेटा त्या ठिकाणी पाहिला. हे जे काही व्हर्टिब्रेटा जे आहेत तर त्या व्हर्टिब्रेटाचे 6 असणारे जे काही क्लास जे आहेत तर त्याच्यामध्ये सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, अँफिबिया, रॅप्टिलिया, ॲव्हिज हे जे काही वर्ग जे आहेत तर ते वर्ग आपण त्या ठिकाणी पाहिले. म्हणजे त्या ठिकाणी चुष्यकमुखी, मत्स्यवर्ग, उभयचर, सरीसृप आणि असणारा काही क्लास ॲव्हिज पक्षी वर्ग याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी मागच्या तासात त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतरचा पुढचा क्लास आपल्याला पाहिजे आहे मॅमेलिया, ज्याला आपण त्या ठिकाणी सस्तन अशा प्रकारचा प्राणी वर्ग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता त्याची कॅरेक्टरिस्टिक्स दिलेली की प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड इज द टिपिकल कॅरेक्टर ऑफ मॅमेलिया. याचा अर्थ काय की दूध स्रावणाऱ्या ज्या काही ग्रंथी ज्या आहेत तर त्या ग्रंथी असणं हा सस्तनी प्राण्यांचा विशिष्ट अशा प्रकारचा गुणधर्म त्या ठिकाणी. म्हणजे पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड हे सांगता येईल की प्रेझेन्स ऑफ मॅमरी ग्लँड म्हणजेच त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही दूध स्रावणाऱ्या ज्या काही ग्रंथी ज्या आहेत तर त्या ग्रंथी त्या ठिकाणी असणं हा त्या ठिकाणी सस्तनी प्राणी जे आहेत तर त्या सस्तनी प्राण्यांचा त्या ठिकाणी गुणधर्म त्या ठिकाणी असणार आहे. दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगता येईल की दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला शॉर्टकटमध्ये सांगता येईल कशी आहेत, वॉर्म ब्लडेड जे शीत रक्ताचे त्या ठिकाणी या गटामधले असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी असणार. इथे जे बॉडी टेम्परेचर जे आहे तर ते स्थिर त्या ठिकाणी ठेवू शकतात. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली की बॉडी इज डिव्हायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. सांगता येईल की बॉडी इज डिव्हायडेड इंटू अशामध्ये पहिलं हेड, नेक, ट्रंक अँड टेल. जे शरीर जे आहे तर त्या शरीराचं रूपांतर डोकं, मान, धड आणि शेपटी या 4 भागामध्ये त्या ठिकाणी त्याचे जे काही शरीर जे आहे तर ते शरीर त्या ठिकाणी विभागलेलं असतं. चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली की डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, क्लॉज आर हूज. काय सांगता येईल, डिजिट्स म्हणजे पोट. डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ पहिलं आपल्याला सांगते नेल्स, जसे आपल्याला त्या ठिकाणी नख असतात म्हणून त्या ठिकाणी पहिलं काय म्हटलं आपण त्या ठिकाणी नेल्स. त्याच्यानंतर क्लॉज पक्ष्यांचे आपलं काय असणारे काही प्राणी जे आहेत तर त्यांना नख त्या ठिकाणी असतात तर त्याला त्या ठिकाणी क्लॉज म्हटलेलं आहे. आणि दुसरा शब्द आपल्याला आलेला आहे हूज, HOOES. त्याला आपण काय म्हणतो, खूर त्या ठिकाणी म्हणतो. त्याला म्हटलेले त्या ठिकाणी खूर, त्याला त्या ठिकाणी नखूर अशा प्रकारचा शब्द आहे. आणि नेल्स म्हणजे आपल्याला लक्षात येतं नसते की नख म्हणजे जी काही बोट जे आहेत, डिजिट्स जे आहेत तर त्या डिजिट्स मध्ये एकतर नख असू शकतात, नखर असू शकतं किंवा उदाहरणार्थ घोड्यासारखा असणारा तो काही प्राणी आहे, गाढवासारखा असणारा तो काही प्राणी जे आहे तर त्याला त्या ठिकाणी खूर जे आहे तर ती खूर त्या ठिकाणी असते. पाचवी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिलेली की हेक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर ऑर फर. काय सांगते पाचवी कॅरेक्टरिस्टिक्स, हेक्झोस्केलेटन कशाच्या रूपामध्ये असतं, एकतर हेअरच्या रूपामध्ये जे केसांच्या रूपामध्ये किंवा फर म्हणजेच काय तर लोकर येते. म्हणजे बाह्य कंकाल जे आहे तर ते बाह्य कंकाल एकतर त्या ठिकाणी केसांच्या रूपामध्ये किंवा लोकर जे आहे तर त्या लोकरच्या रूपामध्ये असतं. आता याची अनेक उदाहरणं त्या ठिकाणी सांगतात.
पहिलं उदाहरण आपल्याला ठिकाणी सांगता येईल ह्युमन बीइंग, मानव प्राणी, ह्युमन बीइंग, बरोबर. याच्यानंतर काय सांगता येईल एलिफंट, बरोबर. या ठिकाणी आकृतीमध्ये मी काय दाखवलेली बॅट दाखवलेली, वटवाघूळ जे आहे तर ती वटवाघूळ सुद्धा आपल्याला त्याचं उदाहरण जे आहे तर ते उदाहरण त्या ठिकाणी सांगता येतं. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं नसते की डॉल्फिन मासा तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल, बरोबर, डॉल्फिन. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी पुस्तकामध्ये कांगारू सुद्धा त्या ठिकाणी काय सांगता येईल कांगारू हा प्राणी तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल, कांगारू, बरोबर. म्हणजे अशा प्रकारे ही जी काही सस्तन प्राणी जे आहेत तर त्या सस्तन प्राण्याची उदाहरणं जी आहेत तर ती उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सांगते. याच्यानंतर पुढे आता पेज नंबर 74 वर यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोकं आपल्याला त्या ठिकाणी चालवायला सांगितले. काय प्रश्न आहे की ॲनिमल्स लाईक घारियल. आता घारियल म्हणजे काय तर सुसर, बरोबर. दुसरं आपल्याला सांगितले कॉक्रोडाईल म्हणजे आपल्याला माहिती मगर. आता काय सांगितलेले की ॲनिमल्स लाईक घारियल अँड कॉक्रोडाईल लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड आर दे ॲम्फिबियन आर रॅप्टाइल्स. म्हणजे सुसर असेल मगर असेल हे जे काही प्राणी जे आहेत तर ते पाण्यामध्ये आणि कशामध्ये जमिनीवर त्या ठिकाणी राहतात. आता पाण्यामध्ये जमिनीमध्ये जर राहत असतील तर ते त्या ठिकाणी ॲम्फिबियन म्हणजे उभयचर आहेत की रॅप्टाइल्स म्हणजे सरीसृप आहेत. हा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचार. आता काय सांगता येईल की ॲनिमल्स लाईक घारियल अँड कॉक्रोडाईल आर रॅप्टाइल्स. काय म्हणणार आहे सरीसृप आपण त्या ठिकाणी म्हणणार. आता का त्या ठिकाणी रॅप्टाइल्स त्या ठिकाणी म्हणणार आहे तर पहा दे कॅन स्विम इन वॉटर अँड क्रॉल्स ऑन द लँड. पाण्यामध्ये असताना त्या ठिकाणी ते पोहू शकतात. ज्या जमिनीवर असताना आपल्या लक्षात येता नसते मगर असेल सुसर असेल तर ते काय आता नसते जमिनीवर त्या ठिकाणी क्रॉलिंग करताना दिसते म्हणजे सरपटताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. बट दे कॅन रिस्पायर ओनली विथ द हेल्प ऑफ द लंग्स. परंतु श्वसन जे आहे तर ते श्वसन मात्र त्या ठिकाणी असणार जे काही फुफ्फुस जे आहे तर त्या फुफ्फुसाच्याच साह्यानं त्या ठिकाणी करताना दिसते. देअर ब्रिदिंग इज थ्रू नस्ट्रिल. या ठिकाणी हे जे काही प्राणी जे आहेत सुसर असेल मगर असेल यांचं असणारं जे काही रिस्पिरेशन श्वसन जे आहे तर ते मात्र नाक जे आहे तर त्या नाकाच्या साह्याने त्या ठिकाणी होताना दिसतं. इव्हन व्हेन इन वॉटर दे हॅव टू इनहेल अँड एक्सहेल बाय कमिंग अप टू द सरफेस ऑफ द वॉटर फॉर एअर. मगर किंवा सुसर याचे व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी डिस्कव्हरीला त्या ठिकाणी पाहिले असेल तर तुमच्या असं लक्षात येतं नसतं की पाण्यामध्ये असताना हे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्यांना त्या ठिकाणी काय करायचं इनहेल किंवा एक्सेल म्हणजे त्या ठिकाणी हवा आतमध्ये घेणं हवा बाहेर टाकणं हे करण्यासाठी ते काय करत नसतात. हे प्राणी काय करत नसतात पाण्यामध्ये असताना पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर त्या ठिकाणी असताना दिसतात, बरोबर. आता ॲम्फिबियन म्हणजे काय तर आपल्याला माहिती की ॲम्फिबियन कॅन ब्रेथ थ्रू द स्किन व्हेन इन वॉटर अँड बाय लंग्स व्हेन ऑन द लँड. ॲम्फिबियन कोणाला म्हणतो तर ॲम्फिबियन जे प्राणी जे आहेत तर ते प्राणी ज्या वेळेला त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतात पाण्यामध्ये असतात तर त्यावेळेला स्किनच्या साह्यानं म्हणजे त्वचेच्या साह्याने त्या ठिकाणी श्वसन करताना दिसतात. आणि जमीन जी आहे तर त्या जमिनीवर असताना मात्र त्या ठिकाणी लंग जे आहे तर त्या लंगच्या साह्याने त्या ठिकाणी श्वसन करताना दिसतात. त्याच्यानंतर ॲम्फिबियनचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती. दे ऑल्सो हॅव हार्ड एक्झोस्केलेटन विच ॲम्फिबियन्स डू नॉट हॅव. या ठिकाणी रॅप्टिला जे आहे तर त्या रॅप्टिलाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की यांचं जे काही बाह्य कंकाल जे आहे तर त्या बाह्य कंकालवर काय होत नसते कठीण अशा प्रकारचं कवच त्या ठिकाणी असतं की जे त्या ठिकाणी ॲम्फिबियन्स उभयचर प्राण्यामध्ये त्या ठिकाणी असतं. अँड देअरफोर घारियल अँड कॉक्रोडाईल कॅनॉट डू सो अँड हेन्स दे आर नॉट ॲम्फिबियन्स बट दे आर रॅप्टाइल्स. आणि हे मात्र आपल्या लक्षात येत नसते की सुसर असेल मगर असेल तर यांच्यामध्ये त्या ठिकाणी हार्ट असणारं जे काही हेक्झोस्केलेटन जे आहे तर ते हेक्झोस्केलेटन त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते. परंतु आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगता येईल की असणारे जे काही सुसर असेल मगर असेल तर हे काय असायला पाहिजे रॅप्टाइल्स त्या ठिकाणी असायला पाहिजे.
दुसरा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले पहा की ॲनिमल्स लाईक व्हेल व्हार्लस लिव्ह इन वॉटर दॅट इज ओशन. पहा डिस्कव्हरी चॅनलला ॲनिमल प्लॅनेटला तुम्ही पाहिलं असेल की व्हेल असेल वार्लस हे जे काही प्राणी जे आहेत तर ते समुद्राचं असणारे काही प्राणी पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. आर दे इन्क्लुडेड इन पायसेस आर मॅमेड. आणि मग यांचा असणारा तो काही समावेश जो आहे तर तो मत्स्य वर्गामध्ये करता येईल की सस्तन वर्गामध्ये त्या ठिकाणी करता येईल. आता काय सांगता येईल की व्हेल अँड वार्लस आर ॲक्वेटिक अँड मराईन मॅमल्स. की व्हेल असेल किंवा वार्लस हा प्राणी तुम्ही त्या ठिकाणी डिस्कव्हरीला पाहिलेला असेल, समुद्रामध्ये त्या ठिकाणी राहताना दिसतो. तर हे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्याला सांगितले की जलीय त्या ठिकाणी किंवा सागरामध्ये आढळून येणारे सस्तन प्राणी त्या ठिकाणी आहेत. दे डू नॉट बिलॉंग टू द क्लास पायसेस. आणि हे जे काही प्राणी जे आहेत तर त्यांचा समावेश आपण त्या ठिकाणी मत्स्य वर्ग जो आहे तर त्या मत्स्य वर्गामध्ये त्या ठिकाणी करू शकत नाही. आता का करू शकत नाही पहा, दे डू नॉट हॅव गिल्स टू ब्रीथ इन डिझॉल्व ऑक्सिजन इन वॉटर. हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांना त्या ठिकाणी कल्लाविदर त्या ठिकाणी नसतात. या कल्लाविदरांच्या साहाय्याने त्या पाण्यामध्ये विरघळलेला जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी ती घेऊ शकत नाही. नायदर दे हॅव स्केल ऑन द बॉडी नॉर कॅन दे ले एग्स. हे जे प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीरावर आपल्याला त्या ठिकाणी खवले आढळून येत नाही किंवा हे जे प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी अंडी त्या ठिकाणी घालताना दिसत नाही. व्हेल्स अँड वार्लस हॅव मॅमरी ग्लँड्स लाईक द अदर मॅमल्स. व्हेल्स असेल किंवा वार्लस असेल तर यांना त्या ठिकाणी दूध स्रावणाऱ्या ज्या काही ग्रंथी की जे त्या ठिकाणी मॅमलचं त्या ठिकाणी कॅरेक्टर आहे की दूध स्रावणाऱ्या ग्रंथी ज्या आहेत तर त्या ग्रंथी आपल्याला व्हेल्स आणि वार्लस मध्ये त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. आणि म्हणून आपल्याला सांगता येईल पुढे दे गिव्ह बर्थ टू द यंग वन. सस्तन प्राणी काय करताना दिसतात तर त्या ठिकाणी पिलं जे आहेत तर त्या पिलांना त्या ठिकाणी जन्म जे आहे तर त्या जन्म त्या ठिकाणी देताना दिसतात. दे ब्रेथ ओनली विथ द हेल्प ऑफ द लंग्स बाय पुटिंग देअर नस्ट्रिल आउट ऑफ द वॉटर ऍट द सरफेस. हे जे काही पाण्यामध्ये जरी त्या ठिकाणी राहत जरी असले तरी यांचं असणारं जे काही शोषण जे आहे तर ते शोषण फुफ्फुसाच्या मार्फत त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि हे करत असताना हे पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन त्यांच्या असणाऱ्या जे काही नाकपुड्या ज्या आहेत तर त्या नाकपुड्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी श्वसन जे आहे तर ते श्वसन त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि हेन्स व्हेल अँड वार्लस आर इन्क्लुडेड इन मॅमेल. आणि म्हणून त्या ठिकाणी वार्लस असेल किंवा व्हेल हे जे काही असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचा समावेश आपण सस्तन वर्ग जो आहे तर तो सस्तन वर्गामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. येते याच्यानंतर पुढे आता पुढे पान नंबर 75 वर यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय सांगते की प्रिपेअर द प्रेझेंटेशन ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन युजिंग व्हिडिओ क्लिप्स डाउनलोड फ्रॉम द इंटरनेट. इंटरनेट जे आहे तर त्या इंटरनेटवरून प्राण्यांची व्हिडिओ त्या ठिकाणी संग्रहित करायचे आणि त्याच्या आधारे वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी सादर करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपलं सांगितले बुक्स आर माय फ्रेंड्स. रीड द बुक द ॲनिमल किंगडम लिबी हायमन. आणि पुढे आपल्याला सांगितलंय सम अदर सिमिलर बुक्स. द ॲनिमल किंगडम लिबी हायमन यांचं किंवा अशा प्रकारचं जीवसृष्टीवर आधारित असणारी जी काही विविध पुस्तकं जी आहेत तर ती विविध पुस्तकं त्या ठिकाणी वाचायला सांगितली. त्याच्यानंतर ऑलवेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवायला सांगितले की व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स आर फाउंड इन आवर सराउंडिंग. आपल्या सभोवताली अनेकविध प्रकारचे असणारे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. वी शुड बी कॉशियस अबाउट नॉट कॉजिंग एनी हार्म टू द ॲनिमल्स ड्युरिंग देअर स्टडीज अँड ऑब्झर्वेशन. आणि म्हणून या प्राण्यांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करताना त्यांची निरीक्षण करताना त्यांना कोणत्याही प्रकारची असणारे काही हार्म इजा जी आहे तर ती इजा त्या ठिकाणी होणार नाही याची खबरदारी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. येते आता त्या ठिकाणी मार्च 2020 आपला त्या ठिकाणी डिस्टिंग्विश बिटवीन अशा प्रकारचा असणारा तो काही प्रश्न जो आहे तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता की ॲव्हेस आणि मॅमेलिया
यांच्यामधले असणारे जे काही डिफरन्स जे आहेत, फरकाचे असणारे जे काही मुद्दे जे आहेत, तर ते मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी मार्च 2020च्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारले. आता थोडक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी डिफरन्स त्या ठिकाणी सांगता येईल की ॲव्हेज आर टोटली अडॅप्टेड फॉर द एरियल मोड ऑफ द लाईफ. ही पक्षी वर्ग जो आहे तर ते पक्षी वर्गाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल की या ठिकाणी थोडक्यामध्ये लिहिते पाणी की टोटली अडॅप्टेड फॉर एरियल मोड ऑफ लाईफ. म्हणजे यांचं अनुकूलन जे आहे तर ते हायवेमध्ये उड्डाण करण्यासाठी किंवा राहण्यासाठी त्या ठिकाणी ते अनुकूलित आहे. तर मॅमलच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल, मॅमल्स आर अडॅप्टेड फॉर द टेरेस्ट्रियल लाईफ. याच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल, थोडक्यामध्ये लिहितो मी अडॅप्टेड फॉर टेरेस्ट्रियल लाईफ. यांचं अनुकूलन जे आहे तर ते अनुकूलन जमिनीवर राहण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला झालेलं त्या ठिकाणी आढळून दिसतं. त्याच्यानंतर याच्या बाबतीमध्ये सांगता येईल आपल्याला की बॉडी इज स्पिंडल सेल. स्पिंडल सेल म्हणजे यांचं असणारं जे काही शरीर जे आहे तर ते शरीर दोन्ही टोकांना आपल्याला त्या ठिकाणी निमुळतं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सांगता येईल की बॉडी इज डिव्हायडेड इंटू हेड, नेक अँड ट्रंक. पक्ष्यांचं जर आपण पाहिलं तर त्यांचे शरीराचं असण्याची काही विभागणी जी आहे तर ती त्या ठिकाणी हेड, डोकं, नेक, मान आणि ट्रंक म्हणजे धड अशा 3 भागांमध्ये त्या ठिकाणी झालेले असते. त्याच्यापैकी आपल्या लक्षात येताना दिसतंय की 2 पेअर्स ऑफ द लिम्स, बरोबर, पायांच्या 2 जोड्या. तर त्या 2 जोड्यांपैकी फोरलिम जे आहेत, पुढील पाय जे आहेत तर त्या पुढील पायांचं पक्ष्यांच्या बाबतीमध्ये कशामध्ये विंग्ज मध्ये रूपांतर झालेलं असतं. आणि या ठिकाणी आपल्याला मॅमेलिया जे आहे तर त्या मॅमेलियाच्या बाबतीमध्ये सांगता येईल की बॉडी इज नॉट स्पिंडल शेप्ड. बॉडी इज नॉट स्पिंडल शेप्ड म्हणजे शरीर जे आहे तर ते शरीर त्या ठिकाणी निमुळतं नसतं. त्यांच्या शरीरात असणारे जे काही डिव्हायडेशन जे आहे तर ते डिव्हायडेशन आपल्याला हेड, नेक, ट्रंक आणि टेल अशा 4 गटामध्ये त्याचं असणारं जे काही विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला त्यांना सुद्धा पायांच्या किंवा लिम्स जे आहेत तर त्या लिम्सच्या 2 जोड्या असतात. आणि याचा उपयोग जो आहे तर तो कशासाठी करताना असतात, त्या ठिकाणी मॅमल्स तर त्या ठिकाणी रनिंगसाठी किंवा वॉकिंग ऑन द ग्राउंडसाठी त्या ठिकाणी करताना असतात. त्याच्यानंतर ॲव्हेजच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की डिजिट्स हॅव स्केल्स. शॉर्टकट मध्ये लिहिते मी डिजिट्स हॅव स्केल्स अँड क्लॉज. पक्षी जे आहे तर त्या पक्ष्यांच्या डिजिट्सवर त्या ठिकाणी खवले आणि नख्या त्या ठिकाणी असतात. तर आपल्या लक्षात येताना दिसतंय की मॅमल्स जे आहेत तर त्या मॅमलच्या असणाऱ्या काही डिजिट्स जे आहेत तर त्या डिजिट्सवर काय असते तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते की डिजिट्स जे आहेत तर त्या डिजिट्सवर त्या ठिकाणी नेल्स असतील, नख असतील किंवा मागे आपण त्या ठिकाणी पाहिले काय असतात तर त्या ठिकाणी खूर जे आहे तर ती खूर त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतं. अजून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 4थी कॅरेक्टरिस्टिक्स असणारं जे काही हेक्झोस्केलेटन जे आहे तर ते हेक्झोस्केलेटन ॲव्हेजच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते तर ते कशाच्या रूपामध्ये असतंय तर इन द फॉर्म ऑफ फिदर्स म्हणजे पिसांच्या रूपामध्ये त्या ठिकाणी असतं. तर मॅमलच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की हेक्झोस्केलेटन जे आहे तर ते हेक्झोस्केलेटन कशाच्या रूपामध्ये असते, हेअर किंवा फर जे लोकर जे आहे तर त्या लोकरीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळण्यात असते, बरोबर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल की बर्ड्स आर ओव्हिपॅरस. 5वं बर्ड्स आर काय सांगितलेले ओव्हिपॅरस. याचा अर्थ काय
दे हॅच इनटू नेस्टिंग, म्हणजे ही जी काही पक्षी जे आहेत तर ते पक्षी अंडी घालतात आणि अंड्यामधून काय होता नसते पिलं जे आहे तर त्या पिलांचा जन्म जो आहे तर तो जन्म त्या ठिकाणी होता नसतो. तर आपल्या लक्षात येता नसते मॅमल्स, तर मॅमलच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की मॅमल्स जे आहेत काय सांगता येईल, मॅमल्स आर काय सांगता येईल आपल्याला, तर त्या ठिकाणी व्हिव्हिपॅरस म्हणतात, व्हिव्हिपॅरस. आता व्हिव्हिपॅरस म्हणजे काय, तर या ठिकाणी अंडी न घालता प्रत्यक्ष काय करता नसतात पिलं जे आहे तर त्या पिलांना जन्म देतात, म्हणजे दे गिव्ह बर्थ टू द लाईव्ह यंग वन्स. अंडी न घालता प्रत्यक्ष पिलं जे आहे तर त्या पिलांना त्या ठिकाणी जन्म देता नसतात. अशा प्रकारचे आपल्याला डिफरन्स जे आहे तर ते डिफरन्स त्या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारचा डिफरन्सचा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न मार्च 2020 त्या ठिकाणी आला होता, हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पण एवढाच भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील तासाला नवीन अशा प्रकारचा असणारे जे काही प्रकरण जे आहेत तर त्या प्रकरणाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.